तो आमचाच आत्मघातकी प्लॅन होता. धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेणं हा आमचाच आत्मघातकी प्लॅन होता असं जयंत पाटील म्हणतायत. तो आमचाच आत्मघातकी प्लॅन होता. जयंत पाटील म्हणतायत हीच पक्षाची भूमिका असेल तर शरद पवार यांना त्यांची चूक 15 वर्षांनी कळली असं म्हणावं का? धनंजय मुंडे लायकी नसलेला माणूस अशी टीका हल्लीच शरद पवार यांनी केली होती. पवारांनी मुंडे घराण्यात फोडाफोडी केली होती. त्यामुळे शरद पवार यांचं आता कर्मा हिट्स बॅक असं झालंय का? की काम असेपर्यंत कुरवाळलं आणि काम संपलं की दिलं झटकून असं पवारांना करायचं असतं? तुम्ही घेतला त्यांची लायकी नाही, त्यांना कशातनं बाहेर काढले. धनंजय मुंडे हे राज्याचे कृषी मंत्री आहेत. अजित पवारांनी वेगळा निर्णय घेतला होता तेव्हा त्यांच्याबरोबर जे आमदार सत्तेत गेले त्यापैकी एक धनंजय मुंडे होते. पण आज त्यांच्याबद्दल शरद पवारांच्या मनात एवढी खतखत कशासाठी आहे? धनंजय मुंडे अजित पवारांसोबत गेले म्हणून? पहाटेच्या शपथविधीच्या वेळी धनंजय मुंडेंनी अजित पवारांना साथ दिली म्हणून? की धनंजय मुंडेंनी लोकसभा निवडणूक प्रचारात शरद पवारांना प्रश्न केला म्हणून? पहाटेच्या शपथविधीनंतर जेव्हा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या ठिकाणी राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांना शरद पवारांनी माघारी बोलवलं तेव्हा धनंजय मुंडे आल्यानंतर सगळ्यांनी गद्दार असा नारा त्यांच्याविषयी दिला होता. त्यानंतरही शरद पवारांनी त्यांच्याबाबत काहीच भूमिका घेतली नाही. तसंच करुणा शर्मा प्रकरणावरही त्यांची पाठराखणच केली. महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात करणारे दिग्गज नेते कोण असतील तर ते शरद पवार. पुलोदचं 1978 मध्ये आलेलं सरकार हे त्याचं उत्तम उदाहरण होतं. या फोडाफोडीचा उल्लेख धनंजय मुंडेंनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात केला. मात्र त्यांना लहान कुटुंबातला नेता असं म्हणत शरद पवारांनी हिणवलं आणि लायकी नसलेला माणूस असंही म्हटलं. सवाल इस बात का नहीं है कि शीशा बचा है कि टूटा है, सवाल इस बात का है ये पत्थर किस तरफ से आया है. धनंजय मुंडे हे दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आहेत. त्यांनी भाजपतून कारकीर्द सुरू केली. मात्र शरद पवार यांनी भाजपतून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतलं. त्यांना आतापर्यंत वेगवेगळ्या जबाबदाऱ्याही दिल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये ते सामाजिक न्यायमंत्री सुद्धा होते. त्यावेळी शरद पवारांना ते खटकले नव्हते का? धनंजय मुंडे हे काका गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत तयार झाले होते. 2009 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. त्यांना भाजपतून फोडण्यात शरद पवार यांचा हात होता हे तर सगळ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. पण आता धनंजय मुंडेंनाच अजित पवारांनी नेल्यानं शरद पवारांना त्यांच्या कर्माचं फळ मिळालं असं आपण म्हणायचं का?